आज सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बघूया कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळणार। P1चा षटक आपण पाहतोय, हाताळतोय आकाश। चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, बराचसा उशीर झालेला आहे। अजूनही आपण पाहतोय 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि हा तिसरा सामना कमीत कमी आपण पाहिलं तर 3 तास तर नक्कीच लागणार आहेत, 4 तर नक्कीच वाजलेले आहेत। यस, पहिल्या सत्राला ते सुरुवात होते। आकाशच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू, तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय दिगंबर हामने याला। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका आलाय, चेंडू जाईल सीमा रेषाबाहेर। वेट फॉर अंपायर डिसिजन, षटकार। पहिल्या चेंडू पासून आपण आता पाहिलं तर भरपूर समाचार घेतला जातोय गोलंदाज आकाश गोंधळी याचा। कमबॅक करावं लागेल। हा चेंडू मात्र बराचसा बाहेर वळतोय लेग स्टंपच्या, त्यामुळे पंचांनी इशारा कळवला की हा चेंडू वाईड आहे। वाईड चेंडू हा वाईटच असतो, त्यामुळे आपण पाहतोय अतिरिक्त स्वरूपाने धावफलकावरती 1 धाव नोंदली जाते, जिथे मयूर जाधव आपण पाहतोय गुणलेखक म्हणून आम्हाला जॉईन झालेत। चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल फेकी होईल तोपर्यंत मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते। एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतायत, त्या अर्थात 8 धावा। चांगली सुरुवात मानावी लागेल जय मल्हार नवगाव संघाच्या बाजूने, कारण का आतापर्यंत आपण पाहिलं तर केवळ 2च चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय या षटकामध्ये, अर्थात पहिल्या षटकामध्ये, जिथे 8 धावा या खर्च केल्यात गोलंदाज आकाशने। जय सुरेकर बघूया कशा पद्धतीने कामगिरी करेल। या जयेशने सुद्धा आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थात कालच्या रात्रीमध्ये एक चांगली फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी, अर्थात नवगाव संघासाठी। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज आकाश याचा। चांगला चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मिडॉनच्या दिशेने राहुल तिथे पाहायला मिळतोय। कोणती धाव मात्र मिळत नाहीये या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्थिरावती आहे ती अर्थात 8 पर्यंत। चांगलं कमबॅक म्हणावं लागेल। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर मात्र आपण पाहतोय लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळते। हाही चेंडू आपण पाहतोय आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथे बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव फेकला जातोय। कौतुक करावं लागेल आकाशचं, ज्या पद्धतीने आता मात्र त्याने कमबॅक केले या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावती आहे ती अर्थात 8 पर्यंत। शेवटचे 2 चेंडू येणं शिल्लक आहेत या पहिल्या षटकामध्ये, परंतु या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय, चेंडू जाईल 1 बाउंस सीमा रेषा बाहेर, चौकार। आपण पाहतोय जयच्या बॅट मधून आलाय आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या आगेकूच करते, अर्थात दुहेरी अंकात प्रवेश करेल 12 धावा धावफलकावरती। हाही चेंडू आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये। चांगलं कमबॅक म्हणावं लागेल। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात बिनबाद 12 धावा। चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण का P1चं षटक म्हटलं की नक्कीच या षटकामध्ये धावा येत असतात, परंतु आकाशचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर नक्कीच कमबॅक सुद्धा पाहायला मिळालं। एक षटकार आणि एक चौकार आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला। नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजच्या ट्रॅकवरती आता मात्र सिद्धांत पुळेकर याला। या सिद्धांत पुळेकरने सुद्धा आपण पाहिलं तर NSC खानाव संघासाठी एक अष्टपैलू कामगिरी सातत्यपूर्ण केली आहे। मागील 2 ते 3 वर्षांचा अनुभव आपण पाहिला तर लीग स्पर्धांमध्ये सुद्धा त्याने एक चांगली फलंदाजी केली आहे, परंतु आज बघूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सिद्धांत पुळेकरची गोलंदाजी कशा पद्धतीने पाहायला मिळणार, जिथे आतापर्यंत आपण पाहतोय 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत या पहिल्या षटकामध्ये।
तर दुसऱ्या षटकामध्ये बघूया आता मात्र दिगंबर हामने कशा पद्धतीने कामगिरी करणार आपल्या संघासाठी. महत्वाचा सामना आहे कारण का जिंकणारा संघ हा थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. चेंडूचा पेस काढून घेतला होता यावेळी सिद्धांतने. हलक्याच बॅटने खेळलेला फटका केवळ दिशा दिली होती. तिथे क्षेत्ररक्षक गिरीश तैनात पाहायला मिळतोय. एकच धाव येते, सिंगल येते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 13 पर्यंत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज सिद्धांत पुळेकरच्या माध्यमातून, परंतु आता मात्र डावखोरा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय अर्थात जय सुरेकर. त्याच्या बॅटमधून मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चौकार पाहिलाय, परंतु आज या षटकामध्ये बघूया कशा पद्धतीने तो कामगिरी करणार. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात जय मल्हार नवगाव संघाचा. राऊंड द विकेटने मारा. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला जातोय विनय पाटीलच्या माध्यमातून आणि फलंदाज जय सुरेकर बॅक टू दी पविलियन. पहिला धक्का नवगाव संघाला. हेमंत पाटील येतोय. या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर NSC खानाव संघाने सुद्धा या सामन्यामध्ये आता मात्र पकड धरले, कारण का एक महत्त्वाच्या फलंदाजाला त्याने बाद केले आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 13 धावा या धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपण पाहतो या षटकामध्ये सिद्धांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये केवळ एकच धाव खर्च केली आणि एक महत्त्वाच्या फलंदाजाला त्याने तंबूच्या आशेला सुद्धा पाठवलंय, परंतु आता मात्र हेमंत पाटील बघूया कशा पद्धतीने कामगिरी करणार. धावा येणं गरजेचं असणार ते अर्थात नवगाव संघासाठी. ज्या पद्धतीने या गोलंदाजीचा विचार केला तर नक्कीच सिद्धांतची गोलंदाजी आता मात्र बहरताना पाहायला मिळते. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे NSC खानाव संघ, कारण का अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये. चांगला चेंडू आपण पाहतोय खोलवर टाकण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट करून जातो हा चेंडू. हेमंतला काहीच समजत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होईल आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावती आहे ती अर्थात 13 पर्यंत. कंजूसी मारा आपण पाहतो या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या होत्या, एक षटकार आणि एक चौकार जरूर आला होता, परंतु या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. हाही चेंडू आपण पाहतोय परंतु बराचसा बाहेर वळतोय. पंच इशारा करतो की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव बऱ्याच कालावधीनंतर नक्कीच धावफलकावरती लागते आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14 पर्यंत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज सिद्धांत याने. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या षटकामध्ये पाहायला मिळते. एक चेंडू जरूर वाईड आलाय, परंतु नक्कीच सिद्धांत कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. राईट मोर द विकेटचा मारा. हाही चेंडू आपण पाहतोय काय गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. सिद्धांतने पूर्णपणे आपण पाहतोय फलंदाजाला रीड केलंय. त्याने जाणलंय की नक्कीच फलंदाज मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रॉपर एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी काय असते ती नक्कीच मित्रांनो सिद्धांत पुळेकर मैदानामध्ये दाखवून देतोय. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावतीये ती अर्थात 14 पर्यंत, जिथे षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. या चेंडूवरती मात्र चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चूक झाले. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. इथून पुढे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 18 पर्यंत
पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं. या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. हेमंत पाटील ब्रँडेड फटका. आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागतायत ते अर्थात 24 धावा. एक गडी बाद 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अर्थात प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 12च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या जमा करण्यात यश लाभलंय जय मल्हार नवगाव संघाला. एक चूक किती महागात जाते बघा. नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि तदनंतरचा चेंडू आपण पाहिला तर अखूट टप्प्याचा होता. त्याचा भरपूर समाचार घेतला तो अर्थात हेमंत पाटील याने. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती स्वतः कर्णधार मुन्ना येतोय. मुन्नाने नक्कीच या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी केली, परंतु आज या महत्त्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच मुन्नाला एक चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. कारण का दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेले खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुन्नाकडे जरी अनुभव कमी असला तरी मागील 2 वर्षांमध्ये मुन्नाने केलेली फलंदाजी ही नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर मुन्नाने नक्कीच उत्कृष्ट फलंदाज असेल, मालिकावीर असेल असा किताब सुद्धा पटकावलाय. षटकातील पहिला चेंडू खोलवर टाकण्याचा चेंडू आपण पाहतोय. सुपर बॉलिंग शॉट फाईन लेगच्या दिशेने नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय, जिथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि एका धावीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 25 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 25 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, जिथे नक्कीच मुन्नाने एक चांगली सुरुवात करून दिली आहे आपल्या संघाला, अर्थात NSC खानाव संघाला. NSC खानाव संघ इथून पुढे म्हणेल की नक्कीच कमीत कमी धावांमध्ये रोखायचं आहे अपोजिट संघाला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर SP11 सारसुरी पुरस्कृत जय मल्हार नवगाव संघाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस देखील असेल. षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतो. याही चेंडूवरती एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. हेमंत पाटीलला पूर्णपणे बीट करून जाणारा चेंडू, एकही धाव मात्र मिळणार नाहीये या चेंडूवरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकामध्ये मुन्ना ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. हेमंत पाटील सारख्या मोठ्या फलंदाजा समोर अशा पद्धतीची गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये. हा चेंडू मात्र आपण पाहतोय जरूर बराचसा बाहेर वळतोय लेग स्टिकच्या, त्यामुळे इथे पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावरती मात्र एक धाव नोंदली जाईल आणि संघाची धावसंख्या इथून पुढे आपण पाहिलं तर 26 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज मुन्नाने आतापर्यंत. उर्वरित बघूया 4 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. झेल टिपला जाईल का? झेल टिपला जात नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, जिथे नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळाला होता. 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं या चेंडूवरती. या 2 धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच आज थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय NSC खानाव संघाच्या बाजूने. NSC खानाव संघ म्हटलं की क्रूळ ते चिंचोटी या विभागातील एक नामवंत संघ आहे, परंतु आज या मैदानामध्ये आपण पाहिलं तर एक महत्त्वाची मॅच आहे, अर्थात सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. थोडं प्रेशर जरूर पाहायला मिळतंय. झेल टिपला जाईल आणि आता मात्र हेमंत पाटीलची खेळी संपुष्टात येते. आणखीन एक धक्का, अर्थात SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव संघाला लागतोय. हेमंत पाटील बाद.
गोलंदाज मैदानामध्ये संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परंतु कौतुक करावं लागेल मुन्ना ठाकूर याचं, काय गोलंदाजी पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि केवळ आपण पाहिलं तर 4च धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाच्या खेळाडूला तंबूच्या आश्रयाला सुद्धा पाठवलंय. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आपण पाहतोय. परंतु आता मात्र नवीन बॅटर भाग्येश येतोय. 2 चेंडू येणं शिल्लक आहेत या षटकामधील. बघूया कितपर्यंत मजल मारतोय तो, अर्थात जय मल्हार नवगाव संघ. चांगल्या धाटणीची गोलंदाजी आपण पाहतोय मुन्ना ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळते या षटकामध्ये. टिचून मारा पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. झेल टिपला जातोय आणि आल्या आल्या भाग्येश चौलकर बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का नवगाव संघाला. धन्यवाद. ओळिया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये परेश झडे येतोय मैदानात. या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं ना तर टॅलेंट आहे मित्रांनो. या खेळाडूने सुद्धा फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये कित्येक स्पर्धांमध्ये एक चांगली कामगिरी केली आहे. परंतु आज या महत्त्वाच्या सामन्यामध्ये धावा कराव्या लागतील, कारण का अपोजिट संघाने केलेली गोलंदाजी अर्थात धारदार गोलंदाजी पूर्णपणे आता मात्र नवगाव संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि मुन्ना ठाकूर ऑन हॅट्रिक. विकेटच्या अर्थात हॅट्रिकच्या उंबरट्यावर आपण पाहतोय मुन्ना ठाकूर पाहायला मिळतोय. बघूया शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवणार का मुन्ना ठाकूर. विकेट हॅट्रिक आपल्या नावे करणार का मुन्ना ठाकूर, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला परेश झडे बघूया काय करतोय. मोठा फटका परेशच्या बॅटमधून, स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. मैदानामध्ये संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज मुन्ना ठाकूर याने आणि 2 महत्त्वाचे विकेट सुद्धा मिळवल्यात. महत्त्वाचं षटक आपण पाहतोय NSC खानाव संघासाठी, स्लॉगरचं षटक जिथे गिरीश पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये. गिरीश पाटील ने सुद्धा आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली, परंतु या सामन्यामध्ये बघूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी हाताळतोय. शेवटचा षटक या पहिल्या सत्रामधील षटकातील पहिला चेंडू. या षटकामध्ये नक्कीच धावा येणं गरजेचं असेल, ते अर्थात जय मल्हार नवगाव संघाला. गिरीश पाटीलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर यश संतोष पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. मोठा फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. झेल टिपला जाईल आणि फलंदाज दिगंबर हामने बॅक टू दी पवेलियन.
महत्वाचा बळी टिपलाय तो अर्थात गिरीश पाटील याने पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक महत्वाचा मोहरा टिपलाय नवीन बॅटर मैदानामध्ये अनुज राऊत आपण पाहतोय। अनुज राऊत खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर थोडं क्रिकेटपासून दूर आहे, परंतु आज आपल्या संघासाठी खेळ करत असताना या मैदानावरती बघूया कशा पद्धतीने तो कामगिरी करेल। अनुज राऊतकडे सुद्धा आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, परंतु आज अनुजला आपण पाहिलं ना तर इथून पुढे आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल। येणारे 5 चेंडू हे खूप महत्त्वाचे आहेत। या 5 चेंडूमध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर नवगाव संघ हा परत येऊ शकतो सामन्यामध्ये। हे क्रिकेट आहे मित्रांनो। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज गिरीश पाटील याचा आले आले आपण पाहतो अनुजच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू वन बाउंस सी मारेशा पलीकडे चौकार। फटका आपण पाहतो अनुजच्या बॅटमधून पाहायला मिळाला, जिथे नक्कीच या चौकाराची नित्यांत गरज होती ती अर्थात जय मल्हार नवगाव संघाला। या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। अनुजने मात्र नक्कीच एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून सजवलाय आणि नक्कीच अनुज या फटक्यांसाठी ओळखला जातो। जरी क्रिकेटपासून दूर असला कामानिमित्त तरी जरूर आज आपल्या संघासाठी खेळ करत असताना त्याच्या बॅटमधून आलेला चौकार नक्कीच संजीवनी देणारा हा चौकार आहे तो अर्थात जय मल्हार नवगाव संघाला। अजूनही आपण पाहतो या पहिल्या सत्रातील 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, त्यामुळे येणारे 4 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी। 38 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु विनय पाटील तिथे तैनात आहे। चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं, जिथे 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत। काही रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते, दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सुपर पाहायला मिळते, जिथे नक्कीच या 2 धावेच्या मदतीने मात्र 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। जिथे अजूनही या पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे। 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळेल नवगाव संघ। मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकारासाठी। अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा भरपूर समाचार घेतला जातोय अनुजच्या बॅटमधून। अनुज मात्र आज आपल्या संघासाठी धावा करतोय, ज्यावेळी गरज होती संघाला धावांची आता मात्र अनुजच्या बॅटमधून धावा येत आहेत। 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 12 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत। चांगल्या पद्धतीची इनिंग आपण पाहतोय आपल्या संघासाठी पेश करत असताना। उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी। पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाज अनुज बॅक टू दी पवेलियन। आणखीन एक धक्का नवगाव संघाला। इनिंग आपण पाहतोय संघासाठी त्याने पेश केले। नवीन बॅटर विघ्नेश कटोर आपण पाहतोय। विघ्नेश कटोरकडे सुद्धा आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु आज आपण पाहिलं तर थोडासा उशिरा आलाय।
संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र या पहिल्या सत्रातील एका चेंडूचा खेळणं बाकी. बघूया कितपर्यंत मजल मारतोय जय मल्हार नवगाव संघ, अर्थात SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव संघ. षटकातील शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय चेंडू चांगल्या टप्प्यावरती आलाय, अर्थात अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय 4थं समाप्त होईल, अर्थात पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतायत त्या अर्थात 47 धावा आणि 48 धावांचं आव्हान गाठायचं आहे NSC खानाव संघाला. तत्पूर्वी आपण जाऊया अर्थात नेक्स्ट सामन्याचा नाणेफेकीकडे, जिथे आपण पाहतोय नव्या स्पोर्ट्स सहानगोटी विपक्ष चोरडे या दोन संघादरम्यानची लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. मी विनंती करतो की दोन्ही कॅप्टन चला आपण व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला नाणेफेकीसाठी चोरडे संघ आणि त्यांच्या समवेत नव्या स्पोर्ट्स सहानगोटी संघ, दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हा. सन्माननीय अवधूतजी पाटील यांनी पुरस्कृत केलेली कुरुळ क्रिकेट मंडळ आयोजित भव्य दिव्य विद्युत प्रकाश झोतातील रजनी क्रिकेटची स्पर्धा सेमीफायनलची पहिली लढत मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खानाव, तर दुसऱ्या बाजूला शैलेश पवार सारसोली यांनी पुरस्कृत केलेला जय मल्हार नवगाव संघ पाहायला मिळतोय. नाणेफेकीचं कौल खानाव या संघाने जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं ना तर हेमंत अगदी त्याच वेळेला अनुज आणि एक फटका दिगंबरच्या बॅटमधून जो आला त्याचमुळे का होईना प्रथम फलंदाजी करत असताना नवगाव संघाने जमा केलेल्या आहेत 47 धावा आणि विजयासाठी 28 धावसंख्येचं सन्मानजनक 48 धावसंख्येचं सन्मानजनक आव्हान इथून मात्र उभारलं गेलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आत. अलिबाग तालुक्यातील खानाव गावातून एक सुपरस्टार जोडी मैदानाच्या आत येताना आपण पाहतोय. खानावचा अभिमान, खानावची आन बान शान
सिद्धांत पुळेकर आणि मुन्ना ठाकूर मैदानाच्या आत, तर गोलंदाजीसाठी आता मात्र प्रणव सुरेकर नवगावचा एक सुरमा खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज. नाणेफेकीचा कौल झालाय, अर्थात चोरडे संघाने जिंकला आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. ओव्हर टू आकाश सर. थँक्यू. कुरुची ही क्रीडा नगरी, कुरुचं हे आयोजन सर्व काही एकदम श्रेष्ठ झालंय, सर्वात बेस्ट झालंय. खूप कमालीचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. अवधूतजी पाटील यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. यावेळेला फटका फसलाय. सिद्धांत पुळेकरच्या अडचणींमध्ये होईल वाढ. फलंदाज बाद. तर इथून मात्र बाद झालाय. मोठ्या मागचं प्रेशर भल्या भल्याना बॅकफूट वरती ढकलतं हे स्पष्ट करणारी गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत साहिल शिंगरूत नवीन फलंदाज सज्ज झालेला आपण पाहतोय. खानाव संघ बऱ्याच वेळेला अशा पद्धतीच्या अडचणींमधून जाताना पाहायला मिळाला. अडचणींचा सामना करत असताना स्वतःला सावरताना सुद्धा पाहायला मिळाला. मात्र जय मल्हार नवगाव संघ वेगळंच नशीब घेऊन आलाय. आठवावी लागेल कालची ती मॅच, ज्या मॅच मध्ये लास्ट मोमेंट वरती निकाल बदलला गेला. पुन्हा एकदा चेंडू हवेत, कॅच पकडली गेली, मागचं चित्र पालटलं गेलं. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती आणखीन एक फलंदाज बाद. परिस्थिती काय? धावसंख्या 0 आणि बाद होणाऱ्या फलंदाजांची संख्या 2. खानाव संघ अडचणीमध्ये आलाय. कौतुक करूया गोलंदाज प्रणव सुरेकरचं. शांत स्वभाव, काम माइंडसेट आणि काम मात्र 100% योग्य केलंय. सेमी फायनलच्या लढतीमध्ये माहिती आहे त्याला. आपण चांगली कामगिरी केली, सुरुवात चांगली केली, ब्लेझिंग स्टार्ट केली, तर मात्र आपला संघ फायनल मध्ये एंट्री घेऊ शकेल, तिकीट मिळू शकेल आणि त्यासाठी टाकलेलं त्याचं पहिलं यशस्वी पाऊल म्हणावं लागणार आहे. नवीन फलंदाज आकाश गोंधळी, गुड्डे या नावाने फेमस असलेला खेळाडू. खानाव संघाचा आणखीन एक आशेचं किरण. खानाव संघाकडे बॅटिंग ऑर्डर मध्ये वरच्या 4 खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली आहे. इथे कामगिरी सुधारली आहे प्रणवने. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना बाद केलंय, एकही धाव खर्च केलेली नाहीये. या स्पर्धेतील पहिली मेडन विकेट होणार का, त्यासाठी 2 पाऊल दूरवरती आहे. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चेंडू वाला डॉट. प्रणव सुरेकर सन्माननीय अवधूतजी पाटील यांनी पुरस्कृत केलेली कुरुळ मित्रमंडळ आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धेतील पहिली विकेट मेडन होणार का, हे बघणं आता मात्र लक्षवेधी राहिलंय. फलंदाज कोणत्या माइंडसेटने खेळणार हे बघणं गरजेचं आहे. रिव्हर स्वीपचा फटका, आधुनिक करिश्मा. यावेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
येतो. इतका दबाव होता की चेंडू जर मिस झाला असता तर विकेट मिडन होऊ शकली असती, मिस झाला असता एज लागली असती तर विकेट जाऊ शकली असती. मात्र तरी सुद्धा आकाश गोंधळीने आपल्या बेसिक्स वरती विश्वास दाखवला आणि चौकाराने पहिल्या षटकाचा शेवट गोड केलाय. विजयासाठी 48 धावसंख्येचं आव्हान आणि पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन तरी सुद्धा केवळ 4च धावा आल्यात. अजूनही 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि मग अशामध्ये परेश झडे गोलंदाजीसाठी आलाय. वेगवान गोलंदाजी, तेज तर्रार मारा, क्षेत्ररक्षकांची अचूक निवड यासाठी नवगाव संघ ओळखला जातो. चांगलं क्रिकेट आतापर्यंत नवगावने अलिबागला करून दाखवलंय. फुलर लेनची डिलिव्हरी, यॉर्कर लेंथ डिलिव्हरी. फलंदाजाने हा चेंडू किती जरी वेळा खेळला, वारंवार खेळला तरी सुद्धा त्याला सन्मान दिला जाईल अशा धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. फलंदाजाचा क्लास घेणारी ही गोलंदाजी मैदानावरती आपण अनुभवतोय. यावेळेला स्ट्राईक एंडवर आकाश, यावेळेला फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये मात्र नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघाने आणखीन एक विकेट गमावली. टेक्निक, दॅट्स द विनिंग क्रिकेट स्ट्रॅटेजी आणि नवगाव संघाने ते मैदानाच्या आत करून सुद्धा दाखवलंय. पहिल्या इनिंगला सुरुवातीला असं वाटत होतं नवगाव संघ करतोय काय, 12-13 धावा प्रति षटक करतोय. मात्र त्यांनी धावा कमावल्या गेल्या. सुरुवातीला पाया मजबूत केला आणि तदनंतर मात्र कळस सुद्धा बांधला, ते म्हणजे अनुज राऊतच्या त्या इनिंगने. विकेट जाण्याचं सत्र सुरू आहे. नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघ आता मात्र बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मनीष. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, त्याचा मात्र घेतलाय खरपूस समाचार. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. इंग्रजीमध्ये ना एक संज्ञा म्हटली जाते, यू नेवर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट इम्प्रेशन. पहिल्या बॉल पासून छाप पडावी लागते आणि मनीषने मैदानाच्या आत ते करून सुद्धा दाखवलंय. धावफलक आता मात्र धीरे धीरे हळूहळू का होईना पुढे जातोय. 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नवगावकर चौकार गेल्यानंतर सुद्धा शांत आहेत. त्यांना माहिती आहे गोलंदाजावरती पूर्ण विश्वास आहे. शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा लेंथ ओळखता आली नाहीये, चेंडूला पिकअप करता आलं नाहीये. केवळ 1 धाव मिळणार आहे. धावफलक पहिल्यांदा डबल फिगर मध्ये जातोय. 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मैदानाच्या आत आता मात्र प्रगतीपथावर आहे. पहिल्या 10 चेंडूंमध्ये 10 धावा धावफलकावर लागल्यात. मोठा फटका, टायमिंग किती झालंय, अर्धा डझन धावा मिळतील इतकं चांगलं टायमिंग. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. राजा सारखा करतोय, डॉन सारखा करतोय. धावफलक आता मात्र 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. असे मोठे फटके आले पाहिजेत.
आणखीन एकदा मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये हा फटका खेळला गेला. एकेरी धाव घेतली गेली. मी म्हणेन एक धाव जरी आली असेल ना तरी खानाव संघासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण पुढील षटकामध्ये पुन्हा एकदा इनफॉर्म बॅटर मुन्ना ठाकूर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळणार आहे. 2 षटकांची सांगता झाली. 8.50च्या सरासरीने 17 धावा धावफलकावर लागल्या आहेत. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र धावफलक डबल करावं लागणार आहे. पहिल्या 12 मध्ये तुम्ही 17 केलेत, उर्वरित 12 मध्ये 31 करायच्या आहेत. 15.50ची सरासरी आपल्याला राखायची आहे. आणि मग अशा वेळेला गोलंदाजीसाठी जयेश सुरेकर मैदानाच्या आत आलाय. मुन्ना ठाकूरला आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. एकमेव आशेचं किरण नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघासाठी. खानाव संघ मनातल्या मनात म्हणत असेल मुन्ना आहे तोपर्यंत आपलं आव्हान आहे. जयेश सुरेकर त्याच्या विरुद्ध कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे बघणं आता खऱ्या अर्थाने लक्षवेधी राहील. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वलय प्राप्त करतोय. वाईट डिलिव्हरी आली आहे. 18 धावा, 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. खानाव संघासाठी प्रत्येक धाव महत्वाची आहे. स्लोवर वन. यावेळेला मात्र प्रचंड प्रभावी प्रेक्षणीय शॉट सीमारेषा पार. षटकार. खेळले जातात आणि काही फटके सडेतोड उत्तर देणारे असतात. षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र 24 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. जयेश सुरेकरच्या या चेंडूवरती हल्लाबोल केलाय. धावफलक इक्वेशन रणनीती बदलावी लागेल. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. सरड्याप्रमाणे हा खेळ रंग बदलतोय. मुन्ना ठाकूरचं कौतुक करावं लागणार आहे. त्याचं टॅलेंट, त्याची गुणवत्ता आणि त्याचा आत्मविश्वास आज वेगळी कहाणी लिहिणार का? पुन्हा एकदा रिव्हर स्वीप. पुन्हा एकदा रेखीव रेशमी राजेशाही खटला. चेंडू सीमारेषा पार. मॅन ऑफ द हार्ट. आज खानावकरांच्या मनामध्ये घर करणारा हा खेळाडू काय जबरदस्त फटके मैदानावरती प्रदर्शित करतोय. त्याच्या बॅटमधून लगावलेले हे 3ही षटकार सुखावणारे आनंददायी पाहायला मिळालेत. धावफलक आता मात्र 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचले आहे. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. मुन्ना ठाकूरच्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर 10 चेंडूंमध्ये 3 षटकारांची आवश्यकता आहे. साधारण अशीच काहीशी इनिंग तो मैदानावरती प्रदर्शित करतोय. लाईव्ह मॅच मध्ये हायलाइट्स इनिंग मैदानाच्या प्रदर्शित करतोय. इतका प्रभावी खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. यावेळेला विकेट टेकिंग ॲबिलिटी असलेला हा चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्पाचा चेंडू. जयेशने केवळ आपली बाजू नाही बदलली तर लाईन आणि लेंथ मध्ये सुद्धा बदलाव केलाय. डॉट चेंडू आलाय. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. प्रति षटक 12चं इक्वेशन. एक मोठा फटका जर आला ना तर या मॅचचं इक्वेशन बदलून जाईल. एखादा चांगला चेंडू नवगाव संघाला पुन्हा एकदा संजीवनी आणेल.
हलक्या हाताने फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आलंय. हेच खऱ्या अर्थानं मतीत यश आहे. संधी ओळखायची, हाफ चान्सेस कन्वर्ट करता आले पाहिजेत आणि हे मुन्नाने मैदानाच्या आत प्रदर्शित केलेत. आज मुन्नाने सर्वांची मनं जिंकलीत. व्हेरी वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खऱ्या अर्थानं हेच सन्माननीय अवधूत पाटील पुरस्कृत कुरुळ क्रिकेट मंडळ आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं मतीत यश राहिलंय. रिव्हर्स स्वीपचा फटका, डॉट चेंडू आलाय. 32 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. आक्रमण केलं जाईल की एक धाव घेतली जाईल, फार महत्वाचा निर्णय आहे. पुन्हा रिव्हर्स स्वीप, पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सेन्सिबल क्रिकेट. मॅचला मी घेऊन आलोय, मॅचला मीच शेवटपर्यंत घेऊन जाणार, हा अट्टहास मनामध्ये बाळगत असताना मुन्ना ठाकूरने आज पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 3 मोठे फटके मारायचे होते, आता 6 मध्ये सुद्धा 3 मोठे फटके मारायचेत. इक्वेशन जितकं सरळ वाटते तितकं सोपं नाहीये, कारण चौथ्या षटकासाठी एक असा गोलंदाज येतोय ज्याने कालचा दिवस गाजवला, ज्याने नवगाव संघासाठी तारणहारची भूमिका बजावली, असा सुजित सखे मैदानाच्या आत आलाय. लगातारच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा हा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मुन्ना ठाकूर नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगावताना पाहायला मिळतंय. आज मुन्ना ठाकूरने प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः घाम फोडलेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकारांच्या साहाय्याने आपण पाहिलं. यावेळेला बघा, मिस टायमिंग फटका, बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाहीये. कौतुक करूया गोलंदाजाचं. डॉट चेंडूची झाली आहे सांगता. यासाठीच सुजितला लपवून ठेवलं होतं असं मी म्हणेन. मोठ्या मॅचसाठी हुकमाचा एक्का म्हणून त्याला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून वर्णी लागली आहे. पुन्हा एकदा बघा, टप्पा पडल्यानंतर बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाहीये. काय घडणार, काय बिघडणार हे फलंदाजाला समजत सुद्धा नाहीये, उमगत सुद्धा नाहीये. एज लागली होती की काय, कॅच होती की काय, असं दृश्य मैदानावरती पाहायला मिळालं. कॅच जर पकडली गेली असती तर मॅचचा रिझल्ट स्पष्ट झाला असता. मात्र अजूनही 33 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलंय. मोठा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली आहे, दुसरीसाठी प्रयत्न निश्चितच केला जाईल. फेकी थोडीशी का होईना वाईड झाली, मी म्हणेन वाईट झाली. मैदानाच्या आत शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय, 4 ओळी सांगितली जाते. आता मात्र या मॅच मध्ये 3-13 ही परिस्थिती उद्भवली आहे. मी म्हणतोय 3 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक एंड वरती अजूनही मुन्ना आहे. मुन्नाला सपोर्ट करणाऱ्यांचा अजूनही मुन्नावरती विश्वास आहे. 3 मध्ये 13 करायच्यात. या वेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेरची गोलंदाजी. फलंदाजाला फॉलो करण्याच्या चक्करमध्ये लाईन आणि लेंथ मध्ये भरकटणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 36 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 3 मध्ये 12ची आवश्यकता, 2 मोठे फटके आणि यंदाच्या वर्षातील ही मोठी स्पर्धा आपल्या नावावरती करण्याची नामी संधी. आतापर्यंतची अलिबाग तालुक्यातील यंदाच्या वर्षातील चर्चेचा विषय राहिलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. फुल टॉस
ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हाताने केलाय स्वीकार, संधीचं सोनं करत असताना खेचलाय षटकार. क्रिकेटचा विजय होताना पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. क्रिकेटची मॅच कधीच एकतर्फी नसावी, कोणाची मक्तेदारी नसावी, कोणाची हुकुमशाही नसावी. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशी कहाणी सांगणारी असावी. आणि तीच खेळी मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. कधी नवगाव भारी ठरतोय, कधी खानाव भारी ठरतोय. काय कमालीचा खेळ मैदानावरती आपण अनुभवतोय. कमाल, लाजवाब, बेमिसाल या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला जातोय. कौतुकास पात्र हे भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं यश राहिलंय. या फ्लड लाईट्स, हे स्टेज, हे लाईव्हचं प्रक्षेपण, पंचांची कामगिरी, समालोचकांची कामगिरी, स्वयंसेवकांची मेहनत, हे सर्व काही या स्पर्धेला 4 चांद लावताना पाहायला मिळते. संपूर्ण अवधूत पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या या टीमचं आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात. आयोजन मंडळींचं कौतुक करूयात. 2 मध्ये 6 ची आवश्यकता. मोठा फटका आलाय. चेंडू हवेत, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. या मॅचचा रंग रूप पूर्णपणे बदलतोय. फलंदाज बाद. जर आत्मकथा सांगायची झाली नाही या गेमची तर तो म्हणेल, त्याची सुरुवात असेल, इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. एका षटकामध्ये गेम जातो नवगावच्या बाजूने, दुसऱ्या षटकामध्ये गेम जातो खानावच्या बाजूने. तिसऱ्या षटकापासून खानाव संघ वरचढ ठरतोय असं वाटत असताना सुजितने सुरुवातीला 3 चेंडू चांगले टाकले. तदनंतर आपण पाहिले षटकाराला या मॅच मध्ये कलाटणी मिळणार की काय असं वाटत असताना पुन्हा एकदा सुजित सखेने आपल्या नवगावच्या सर्व सख्यांना मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी केली आहे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. जय पराजय याच्या मध्ये आता मात्र राहुल आलाय. 1 चेंडू 6 धावा. षटकार येणार का? आज षटकार आला तर खानाव संघ सुवर्ण अक्षराने त्याचं नाव नोंदवेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सुजित सखे आपला क्लास, आपली टेम्परामेंट, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून उगवणारा हा सितारा रजनी क्रिकेटमध्ये खूप मौल्यवान कामगिरी करत असताना पाहायला मिळाला. वेल डन. खूप मोठी कामगिरी आज मात्र आपण पाहतोय. शैलेश पवार सारसोली यांनी पुरस्कृत केलेली जय मल्हार नवगाव संघासाठी खूप वेगळी कहाणी सांगून गेली आहे. व्हेरी वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ह्याच नोटवरती मी आकाश मांजरेकर या संपूर्ण आयोजन कमिटीचं